या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. खायला पोटात लय रे भूक लागली या. पहिले एक दोन नेवाद उचलतो गाड्या. आला का नारे येऊन गेला काय माझ्या आधी. यायला गाव एवढं नासकं सारा निवत ठेवत नाही कोणी. देवा एवढं बी नको रे सत्व परीक्षा बघू. बायकोला सांग म्हणाव जा बाबा नांदाय नाही परत येड्यागत करत मी. घालतो एक प्रदक्षिणा. अवघडे देवा असा काहीतरी चमत्कार घडू दे. लोकपतीच होऊ दे मी. घडू दे रे. लागा गाडी कोणाची इथे हातारू लागा कोण आहे माझ्या कशीच थांबली. लागा कळायच मार्ग नाही कोण आहे. सर मागे तिकडे सर मागे तिकडे कुठे लागा या साहेब या साहेब. अरे तो क्या तू सर मागे यार काय कोण आहे. यार गाडी कशी हो साहेब. अहो मी अरे इकडे हो तिकडे साहेब अहो अरे मी पण असतो. अरे सर मागे सर. अरे आहे तिकडे. यार तो क्या काय जुगाड आहे. अरे पुन्हा सांगेल तुला जा. अरे येऊ दे का मला. नका नका तू क्या अरे येऊ दे. अरे जा तिकडे बाबा सर. मला काय काय लका नेवदाव की असायचा लका तो हेतून माग. तू क्या तू क्या अरे निवाद फाटल्यात. अरे तू क्या ह्याच्या आईला ह्याच्या निवादात म्हणलं तरी आला नाही होय. पटकीने घरी गेलं पाहिजेत गाड्या. निवदाचं राहू द्या. लका 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 मला ठेवून पळाला. लका एवढं माग पळून बी गाडी नाही थांबवली. तुला बघतो म्हणाव तू क्या आईला माणूस माणसात राहिलं नाही. आईला पण त्याचं एवढं लका सुटात बुटात आणि त्याच्या आईला आम्ही बेकार राहतोय पहिल्यापासून. लका पॅन्ट आहे तर शर्ट नाही. ह्याचं कसं काय एवढा खोटाना काहीतरी ह्याच्या हाती लागलंय. लय सायतान झालंय गाड्या माझं. हले काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तुला काय ते इकडे तुला काय करायचं रे. काय प्रॉब्लेम आहे. काय अरे बस बाळा तसं करू नाही लागा. बरं एक दरी कॅडबरी आणि बरं का कुणाला सांगू का मी तुला मारलंय म्हणून. जा मी लय अडचणीत आहे. त्याला तुक्याच्या लावा तुक्या गाडीत न उतारतोय काय. तुक्या तुक्या तुक्याचं काय चाललंय नेमकं. आईला माझा कोण पाठलाग तर करत नाही ना. तो क्या काहीतरी मला गुळच वाटतोय गाड्यानं. काय कोणतरी माझा पाठलागच करतोय का काय होतंय का काय कळणार मला. लगा तो क्या थांब की रे. मला सगळं सांगा आधी. नाही मला काय पडलं का म्हणतो पण तू लगा पळून जातोय. तू कुठल्या माणसावर हिंडतोय मोठ्या एवढ्या. म्हणजे आम्ही सगळे गावात बिकार म्हणजे सांगतो सांग नाही हो की बस बस इथं बस. सांगतो की तुला बस इथं बस. काय लका तू किया येडा झाला काय. तास झालं तुझ्याला का मागं हिंडतोय. सांग मला ती काय भानगड आहे सांग. लका रोज निवदा वाचणारा माणूस लका तू. दमाने बोल दमाने बोल दमाने बोल. आता इथं कोण आहे तवा. भिंतीला सुद्धा कान असतात. हा मस मी रोज निवदाव आहे. हा. आता ऐक हा आता आपल्याला असलं गरीब बिरीब राहणं जमणारच नाही बरं. आपल्याला. आता नवीन कपडे वगैरे टाकाटकत राहायचं. लका उभ्या आयुष्यात तो कधी जीन्स घातली नाही लावून कसला भारीतला शर्ट आहे लका. शर्ट म्हणजे आता तू पण असलं घालणार कपडे होय पण हा तो कोणाला काय म्हणायचं नाही आणि शांत बसायचं. एकदम आता फक्त लय मोठ्याने बोलू नको कोणी ऐकल. हा आपल्याला एक पार्टी अशी जोरात गावली या. एक माणूस आहे बर लय पैसा त्याच्याकडं. काय सांगतोय. ती जातोय कुठं मग अशी ती देवाला ते- हो तीच तीच होय. लय पैसे त्याच्याकडे आहेत. बर. तरीच काय नवीन कपडे बिपडे म्हणले पैसे देत. हा फक्त आपले काम आहे. हा आपल्याला काय काम करायचंय. हा एक आपल्याला नुसतं कस्टमर बघायचे ते या. अरे पण कशासाठी कस्टमर. का सांगतो की वसवस का करतो या. बर सांग. विषय काय आहे त्याच्याकडे ते हिरो. हिरो हो ह्यात काय मग? ह्यात थोडाफार पैसे आहे दिलेलं मला. ऐक बर तो आणतो हिरो 2 लाख रुपयानं 3 लाख रुपयानं त्याला हिरा मिळतो एक.
आणि आपली तर तुला माहिती हिऱ्याची किंमत काय आहे? आला हिरा म्हणजे काय अरे चांदी मी कधी बघितलं नाही ते हिऱ्याचं काय सांगतो तू तमाने बोल माणसं ऐकते नाही आणि काय करायचं आपण फक्त गिरायक बघायचं. हा समजा त्यांनी सांगितलंय मला 10 लाखाला गिरायक बघा. बरं. आपण 12 लाख याचा 2 लाखाचा फायदा 2 लाखाचा फायदा. तुला लाख सांग मला सांग लाख. पुढलं सांग पटकन यार मला दमत नाही का ना माणसं गोळा करतो माणसं गोळा इथं. नाही सांग आता काय करायचं आपण कस्टमर बघायचं नुसती गिरायक बघायची. बर 12 लाखाला हिरा तो खपवायचा. 2 लाखाला फायदा तुला 1 लाख मला 1 लाख. फक्त ऐक हा हे झालं हा गावात कोणालाही कळता कामा नाही. कोणालाच नाही आता हे तुला सांगितलंय हा तुला सुद्धा असं माहित नाही असं कर. हो हा आणि कोणाला सांगू नको आणि कस्टमर फक्त बघ. नाही अरे विशेष नाही तुला सांगतो मी तुला सुद्धा अजिबात काहीच लोड ठेवत नाही मला सगळे कस्टमर एकटाच बघणार तू क्या त्याला पाहिला नाही अरे पोरा बापा कुठे आहे तुझा कस्टमरच्या साड्या द्यायला गेले तिथं बाहेर. काय लागत त्यांना बी टायमिंग नव्हता वय पण मला ओळखलं का? कोण होतं? नाही ओळखलं नाही. आईला तुझ्या पप्पाला विचार जर आठवड्याला साडी तुम्ही इतकं जर आठवड्याला पप्पा का नाही दादा आज नवीन माल आलाय ना हो. हो लका सगळे ह्याच्यात तुला ओळखला तू इथं काय करतोय इकडं अरे सुंदरीला साडी घ्यायला आलोय त्याच्या आईला तुला त्यात सुंदरीचा एक नाद कधी जायचा ना काय आनंद झाला. कसला माहितीच नाही होय. कसली आणली? गावात थोडासा विषय काय झाला माहिती मालकाचं पोरग आहे ए वा एक काम कर साडी काढायची मला लय अर्जंट जायचंय पप्पाला बोलू ना जा लवकर जा. एक तासाभराने जेव अरे नार्या हा. तिथं काय साडी घेत बसलाय मग काय करू अरे सुंदरीला काय मग नाखुश होती मग अरे जाऊ दे अख्खं दुकानच घेऊ हा, दुकान घ्यायला पैसा कुठे आहे आपल्याकडे अरे तीच सांगतोय सकाळी मी गेलो नेऊ लाव बर हा मंदिरात हा, आपल्या ठिकाणी मागणं आली मोठी गाडी बर बरं का हा आणि त्यातनं एवढा मोठा माणूस उतरला बोलायचं काम नाही मोठा आणि हो अरे पावसातच 4-2 थेंब पडत होते फक्त हा त्यातनं छत्रीदार माणूस वेगळा आणि छत्री कोणता आहे कोण तो क्या नेऊ दावलं देवऋषी मग ते काय बुधबीत करायला गेला काय त्या माणसा काश्याचं भूत यायला आपली असली कपडे हा. जीनची पॅन्ट अयो तसला चेक्सचा शर्ट काय त्याचा बी रोबाब राहा म्हणजे हा. तो कॅचा हो एवढं चांगला दिवस त्याच्यावर कसं आलं पण अरे काय माहिती सांगायला तयार नाही लय गाडी लय माग पळालो तुला सांगतो फेस पाडला मग कशाच मग काय गेलं की सगळं मग? गेलो कुठलं परत मी 10 पाल्ल्यालो बसलो हा तेवढ्यात ते परत गाडी फिरून आली आणि काताडा उतारताना दिसला तू खे तू क्या मग केला ना पाहत लागून त्याचा मी सुट्टी बेकार माणूस आहे आता बिनाचल्या मग धरला हा. नरड दाबलं जागे अयो सगळं सांगायचं म्हणलं हितच बसून सांगायचं उठूनच देणार नाही मग कामा बिमाला ठेवला असेल त्याला नाही मग तो काय म्हणला माहितीये का हा. मग ती बकाळला 2-4 टाकल्या का हा तेव्हा बकाळायला लागला काय अरे हिऱ्याचा विषय हिरं स्मगलर हिरो हो जो माणूस आहे ना त्याच्याकडे ते राहिले कामाला बर. पगार वाढवून मिळाला म्हणून त्याची बी आईस चालली सगळा स्मगलिंगचा विषय हा आता काय सांगायचंय अरे पण त्याचा आपला काय फायदा आहे मग फायदा सांगतो ना पुढं हा 4-5 लाखांनी हिरं मिळतात 4-5 हो आणि त्यांचा प्लॅन काय चाललाय 10 लाखांनी विकायचा 10नी घ्यायचा बर 12 लाखांनी विकायचा हा 2 लाख रुपये प्रॉफिट आणि मागे 3-4 लाखांनी कितीने मिळतात तिथं साखळी वेगळीच आय, आय, आय. रासला खेळ चाललाय मला तो काय म्हणला माहितीये का हा. मला म्हणला घेऊ दोघात लाख एक हिरा ऐकला की तुला लाख मला लाख हा. पण मी लागलो खंडीच्या वरणात मुतणारा माणूस हा. दिली बी कोणी एक डोक्यात टाकली मग बेशुद्धच केला अगं बाया. अरे काय असेल ते आपली दोस्ती लाख दोघात घेऊ ना करायचं. मी आलो हा. पिशवी ओढून आणली मला वाटतं 2-4 हिरं गावते काय रे हो मला काय म्हणायचं तुझ्या शुभ हस्ते काढ माझ्या नशीब लय भारी त्याच्या आईला मला माझ्या ह्याच्या हातात काय लक्ष्मी होय त्याच्या मुसोबा आहे मुसोबा माणसाच्या पायात आहे का नाही लक्ष्मी असती हो
पण माझ्या पोयात नाही हातातच लक्ष्मी आहे. हाय केला का आता हिरच हिर निघणार. लक्ष्मीने दाव घेतला काय रे? अरे अरे ही 10ची नोट आहे. अरे अजून आहे का नाही? काय काहीच नाही मोकळं आहे. ह्याच्या तुझ्या पायात लक्ष्मी वय मस्त बासन. अरे का म्या जरी काढला असतं तरी नका व्हायच काय त्याच्या आईला सगळं मोकळं पडलंय. हिरं बहुतेक खाली करून आलं तर काय ती अरे देऊन आला त्यो आणि त्याच्यासाठी का 10च्या नोटासाठी व्हायला काय एवढ्यासाठी रवला का म्या पार त्याच्या जीवावर की बेतलं होतं. अरे चिठी कसली? चिठी हो थांब बघ बर. अरे ह्याच्यावर तर पत्ता दिलाय हिऱ्याचा त्या ठिकाणी मिळणार म्हणून. थांब खाली बी काहीतरी लिहिले. थांब 2 मिनिटं. अर्ध्या नोटाचं काय दिलंय? थांब वाचतो की मी. मला वाचा येतं ना. शाळा शिकावं लागते त्याला. ही 10ची नोट. 10ची नोट बर. ही 10ची नोट पुढच्या पार्टीला दिल्यानंतर दुसऱ्या पार्टीकडे यातला अर्धा भाग असेल. बर. त्या नोटेला ती नोट जोडल्यानंतर तुम्हाला हिऱ्याची डिलिव्हरी हातोहात मिळेल. म्हणजे ही नोट त्याची जीव त्याची होय. हाय 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 अर्धीच नोट आहे का नाही? आणला का तो म्हणला का माझं नशीब नाही लागा. हाय का नाही नशीब? अरे मी काय म्हणतोय पत्ता. अरे पत्ता आहे ना. ह्या पत्त्यावर जाऊ ना आपण. चल आम्ही काय करू? थांबाय नको. ही पत्त्यावर जाऊ त्यांना ती नोट देऊ. त्यांना वाटणार आपणच आहे ती. संपला. अरे पण त्यांना नोट निसत्या होईन का पैसे लागते ना काय? आता तिथं गेल्याशिवाय कळणार नाही ना. बघू पुढची बात पुढे. चल चल. अरे हे दुकान यांचं. जाऊ दे मर देईन की त्याचा म्हातारा. जाऊ दे तिकडे. नाऱ्या पत्ता तर हितलाच दिलाय त्याच्यावर. अरे हितलाच आहे म्हणजे हीच आहे. कुठे आहे? अरे काय मम्मी बंदूक नाही ना काढायची. अयो मला त्याच बी वाटतंय. अरे काय करू? जाऊन काच वाजू. अरे असल्या डाकू लोक असत्यातला का हे सुखाचं नाही. मग तूच उघड. त्यातलं नीट माहिती दिली. दिसतंय का? पासवर्ड पासवर्ड वय. पासवर्ड कसला म्हणजे माहित नाही तुम्हाला? पासवर्ड ठीक आहे बघू. हाय बरोबर आहे. एक काम करा उद्याच्या येताना पैसे घेऊन या आणि तुमचा माल घेऊन जावा मग. चालतंय. आणि येताना ती पासवर्ड पण आणायला विसरू नका. आणतो की आणतो. चालेल. कारण आम्ही उद्याच्याला पण आमची माणसं सारखी चेंज होत असते ती. त्याच्यामुळे ती पासवर्ड नक्की देणार घेऊन या आणि तुमचा माल घेऊन जावा. हो चालतंय. येतो साहेब. चाल चाल. बरं की बंदूक बिंदूक नव्हती. बरं झालं. चले अरे अरे या काय आज दोघांचा दोघा आलाय. काय सांगायचं काय अहो ऐका आम्ही गावात फक्त तुम्हाला मानतो. त्याच्यामुळं ज्या काय फायद्याच्या गोष्टी चांगल्या गोष्टी असतील ते आम्ही फक्त तुमच्यापाशी घेऊन येतो. खरं का नाही? एकदम खरं. तर त्याच्यामुळं तुम्हाला एक सांगायचं कसं आहे आमच्या हाती का नाही असं जॅकपॉट लागलाय. जॅकपॉट जॅकपॉट थोडक्यात तुम्हाला माहिती आहे स्मगलिंग हिंदी पिक्चर मध्ये ऐकला अरे ते तसं काम असतं तसं विशेष नाही. ती स्मगलिंगचं काम आहे का नाही त्यातलाच एक पार्ट आमच्या हाताला लागलाय. हिरो हिरो. अरे असलं काय उद्योग करू नका तुम्ही. उद्योग काहीच नाही. रिस्क काहीच नाही. मग तुमचं नाव येणार नाही कुठं काय नाही. आम्ही दोघं पुढं तुम्ही अगदी सेफ मध्ये. मला सांगतो जी टीम आहे पुढची आमची ती आम्हाला हिरो देतीया
12, 11, 10 अशा लाखाला देते. 12 लाखाने देते. हा. 11 10 नाहीच. 12 लाखाने देते. आज तुम्हाला सांगतो आम्ही काय करतो पुढे 13 14ला युक्ती. हा. पण आपलं पहिल्यापासून तुम्ही आम्हाला वाचवत आलाय. आम्ही कुठाने करायचं तुम्ही वाचवायचं म्हणून तुमच्या ह्याच्यात आम्हाला रुपया दिला तरी नको. बाबा पण हे स्मगलिंगचं जरा अवघड असतं रे. सरपंचांना माणूस कुठला स्मगलिंग म्हणलं. सरपंच काहीच होत नाही तर तुम्हाला सांगतोय काय हो का तुम्ही आम्हाला 12 लाख रुपये देणार बरोबर. आम्ही त्यांना ती 12 लाख रुपये देणार. ती हिरा घ्यायचा तुम्हाला द्यायचा. तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी विकला का नाही दुसऱ्या तरी 15 ते 16 लाख रुपये तुम्हाला 3 लाख रुपये. हे काय करायचं नाही तुमचं तुम्ही करायचं. तुम्ही म्हणताय ना मला तुम्ही गुतवा पैसे ठीक आहे मी देतो. चालतंय द्या. आणणं घेणं विकणं सगळं तुम्हाला बघायला लागेल. 100% आणि ह्या जर काय चालू केली काहीच होत नाही. अरे एवढं माग लागल्यात आता 10 लाख वाढत आमच्या मागे पडत म्हणलं नाही. आम्ही ज्यांचं कार्य करतोय त्यांनाच गिरं जाणार. त्यातनं राहिलं तुमच्या मिठाला जागणारी माणसं आहे आम्ही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो हिरा आहे 2 एकदा गुतवा ना 24-25 लाख रुपये गुतवा एकदाच. 2 एकदा हिरा आलं तर तुम्हाला 6 लाख रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. शेवटचं आता तुमचं इलेक्शन आहे. हा धुमधडाक्यात होत्या की 6 लाख रुपये असं काय फरक पडतोय. ठीक तुम्ही सांगता हे चांगलं वाटतंय ऐकायला. नाही त्या भानगडीत मला गुतवू नका. काय समज येत ना मागलं भानगडी आमच्या अंगठ आलं पण ठीक नाही आता आम्हाला खरा लावलाय पळणं होत नाही अजिबात नाही. तुम्ही ठीक आहे एक काम करा उद्या या तुम्हाला पैसे काय घरात ठेवलेले असतात का. उद्या बँकेत ना का तुमच्या ताब्यात 2 हिरो देतो विषय संपूर्ण टाकू विषय. एखादा दुसरा जास्त घ्या. अध्यक्षाला म्हणू नका विषय त्या कामाचं त्या कामात करत नाही. फक्त एक काम करा उद्या पैसे आणून द्यावा. हे अवघड आहे. पैशाचे पैसे जायचे आणि नाही ते अंगलट यायचं. अरे काय कर माहितीये का मला 4 दिवस होऊन दे. लगा काल गोड बोलून पैसे घेऊन गेला आणि फरार झाला वैर. कारण ही अजिबात ऐकून घेणार नाही. मला आजच्या आज भिजवून पाहिजेत. काय उद्या काय फोन करायला लावायचा नाही. राम राम अध्यक्ष. बरोबर चालतंय. बसा नारायण. अरे तिथं बस खाली. एवढा मोठा बांधलाय खाली मग माणूस म्हणतोय तुझ्या घरी आलोय का. अहो पण महत्वाचं काम घेऊन आलोय. अरे तुमची काय सुद्धा महत्वाची काम नसते मला माहितीये का. हे काम जर आम्ही सरपंचाकडे गेलो असतो ना काय मानपान झाला असता. पण तरी सुद्धा आम्ही म्हणजे काळजातच आहे तुम्ही आमच्या म्हणून तुमच्याकडे डायरेक्ट बसाय का आता बस काळजात म्हणल्या होतात बस. नाही पण मला काय म्हणायचंय एवढं लगबगीने कवा न येणारा माणूस 6-7 महिन्यात कवा दारात आला नाही. पण आज कस काय आलाय तो. महत्वाचं काम घेऊन आलोय नाऱ्या सांगा आपला प्लॅन. तुम्हाला सांगतो आम्ही फुकाट कोणाच्या दारात जात बी नाही पण तुमच्या फायद्याचं काम आहे म्हणून तुमच्याकडे येऊ सांगतोय. काय फायदा म्हणजे फायदा आहे माझा फायदा आहे. ऐकून घ्या. काय क्षेत्र काय निघलंय काय कोणाचं क्षेत्र नाही मग क्षेत्रापेक्षा मोठं स्मगलिंगचा काम आहे. हिऱ्याचा विषय हो. 12 लाखात 15 लाखाचा हिरा मिळतोय फक्त 12 लाखात. आणि हो का डांगार 4 नाही 10 हिरं घ्यायला बसलोय. आम्ही तिकडे गेलो नाही का गेलो नाही मला माहिती आज ना उद्या ते कसं पिकलं पान आहे कधी गळून खरंय का खरंय. आज जीवाला जीव देणारा कोण आहे मीच आहे. कोण आहे म्हणून आम्ही सरपंच बी मीच आहे. विशेष नाही. तुम्हाला सांगतो सरपंचा दिवस संपलं तर काळ तुमचा चालू झाला. ते जाऊ द्या ते विषय जाऊ दे सरपंचाचा. ते कसं आहे ऐकून मी होणार होत पण मला महत्वाचा विषय सांगा. महत्वाचा तुम्ही म्हणजे मार्केटला जो हिरा 15-16 लाख रुपयाला मिळतो तो तुम्हाला फक्त 12 लाख रुपयाला मिळणार. 24 तासानंतर 4-5 लाखाला नाही भेटायचा. 4-5 लाखाला काय भेटन की त्याला जत्रा कुठली राहता
जत्रच भेटलं. हा, तिथं भेटन. लय इथं सगळं ठीकच लागेल. काय राव, काय अध्यक्ष. बोलताय राव वाईट चांगलं तिन्ही सांग झाली नीट बोला की. अरे मी काय म्हणले 5-6 लाखाला घेतल्या होता 10-15-20 घ्यावा. हो 12 लाख तुम्ही गुतवा 4-5 हिरं घ्या एकदाच 5-25 लाखाचं मालक वादान होय ना रे. आणि महत्वाचं म्हणजे काय? 40 लाख गुतवावं लागते ना रे. 40 दोन-तीन हिरं घ्यायचं म्हणलं. चौक 48 गुतवा 4 हिराला होय ना रे. नाही, चार नाही, काय ऐकून करू घ्या. माहितीये का? आता मार्केटमध्ये नवीन 3 हिरे आहेत. ती 3 हिऱ्याची डील आधी करू नंतर 5-6 घ्या पण आधी 3 हिऱ्याची डील करा. 3 हिरं आहेत आता. नाही मला काय म्हणायचं होतं ते सगळं झालं खरं पण तुमच्या कोणतं हिरा आलं कसं? तुम्ही लागा कपडे घालता ही असली 1850च्या भांडातली. अहो आता येताना शर्ट करून येणार होतो जीन्स ते उगा बेकार दिसन म्हणून आलो नाही. हा हेच म्हणलं बरं आहे आपला ब्रँड. ते माहितीये का स्मगलरचा विषय चरस गांजा म्हणजे हिर त्यातली एक टोळी आपल्या हाताला लागली. म्हणजे मागच्या वेळेस माझ्या रानात केलेला गांजात ते प्रकार का? नाही ही टोळी जर आता गावली असते ना त्याच्या आईला काय पैसा झाला असता होय त्या गांजाचा. तुम्हाला एक सांगतो अध्यक्ष तसला काहीच विषय नाही. नाही गोतवा गोतवीचा विषय नसून आहे. अहो तुमचं नाव सुद्धा कुठे येणार नाही. तुम्ही अगदी काचत नाही इकडे बघितल्यागतच वाटणार तुम्हाला. लावा. आणि आम्ही पुढे असणार ना. जरी तसा विषय आला ताना तानेचा वसा ताटातनं काटातनं आम्ही पळू तुम्ही सेफ राहताय. तुमचं पैसे काय काय करायचंय? हिरा बघितला लोक अंगठीत बी घालून घेतलं. आणि हिरा केवढ्याचा आहे? मागाशीच घातलाय. 15 लाख रुपये. आहे की त्याचं तेव्हा म्हणजे माझं सगळं काय? हिरंच आहे आमचं. बरं ठीक आहे बरं मी नी. काय करतो माहितीये हा. का? सरपंच संघ बोल सरपंच आहे का नाही त्याच्या संघ बोलून बघतो एकदा. कशाला बोलताय अध्यक्ष म्हणजे तुम्हाला कशाला? ही घाण सवय आहे का नाही म्हणून आम्ही येत नव्हतो. मी सांगत होतो नको जायला. बरं आपण काय करू ते मॅडम सर नाहीत का त्यांना देऊन टाकू. काय बरं पडतं आपल्याला कुठं तर गुतवायचं ह्यांना सांगून काळानाच मानल्यावर काय नाही, म्हणाले? बरं येऊ का मग? बरं थांब थांब. नाही नाही जातो की. अरे बस पण मला काय म्हणायचंय हा. सरपंच एखादा घेतील ना. नाही 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 नको. मग आम्हाला आपल्याला ते द्यायचाच द्यायचं नाही सरपंचाला. तर त्यांना जिंकलं असतं. अजिबात द्यायचं बरं किती येतं आता तुमच्याकडे? 3 हिरा येतं. बरं आता काय झालंय रात्र झाली मी काय आता पैसे देणार नाही. सकाळी या पैसे घेऊन जा आणि हिरं माझ्या ताब्यात द्या. मग चालतंय आता 200 द्या मग आम्हाला advance. 3 हेऱ्याचा 600 द्या म्हणजे आम्ही जाताना तिकडे करतो. अरे 10 लाखात आणि 20 लाखात लोणारा माणूस आहे तो 200 मागतोय. अरे उद्या सगळे तसं पैसे नाही, घेऊन जा ना. तसं नाही. अहो, ते तुम्हाला पैसे मग आम्हाला वाटन- नको. तुम्हाला वाटन की 600 रुपयात आम्ही दिघाना करेन पिन बिन विषय देऊ नाही. रात्रीत माणूस बदलतय 600 तुमच्याकडून 3 हिऱ्याचं आलं म्हणजे आपलं काय विषय झाला माणूस बांधेल असं झालं. आम्ही लाखभर रुपये घेतला असता ऍडव्हान्स हा. मध्ये पण आपला माणूस आहे 600 म्हणून मिळतंय. 600 एक रात्र मिळतंय. निघते 600. पण ह्याच्यात जर काय दगा फटका झाला अरे तुला माहित आहे मग ऊसाने ताटाने कसं नाही मग बरोबर आहे की. किती द्यायच्यात? आला सगळं. अरे नाही इकडे. किती कानी राहिलेलं अरे पण होतं ते किती येतं? काय 500 200 700 ते 10 तरी ते केशा ह्याच्यात ठेवाय नाही काय? 400 ती 400 आणि 200 चला 600. येऊ का अध्यक्ष? तेवढं होतं. हा, येतो या बघा. नाहीतर ही 600 तिकडं हिरं तिकडं तुम्ही तिकडं. अहो, उद्या हिरं घेऊन येतो एका हातात पैसे आणि एका कानाला हातात खडा हिरं. लावलाय आम्ही तुमच्या बाबतीत तसं करणार नाही. नाही, केल्यावर तुम्हाला बघतो की कसं काय आहे ते. ए नाऱ्या आला का येतात का नाही किती वेळ झालं थांबलोय अरे मला तर वैताग आलाय पैसे आहेत ना मग माझ्या ताब्यात येतला का पैसे ह्याच्या त्याच्याकडून मागून आणल्या उद्योगच होईन ह्यांनी जर बंदुका जर धावल्या तर त्यांनी सांगितलं हेच थांबायला इथंच की रोडला थांबाय सांगितलंय त्यांनी कवा यायचं ती लय लागा कुठं नाही अरे हा? नाही आला तरी आहे 40 लाख. अरे 40 लाख आपलं होय ती गावाचा पैसा आणला ह्याच त्याच ती करून हा मला असली लोक लय खतरनाक असते उगा डावला सोरा बिरा म्हणजे काय करतो तुला मोठा उद्योगच आहे लागा साहेब नमस्कार नमस्कार साहेब. पासवर्ड आणलाय का? हो हो अरे गेला अरे वरते तो बोलूया हा बघ. हा, बरोबर कुठे माल आणलाय का? हिरो द्या की. माल माल भाई हा. नाही आधी द्या की माल बरोबर आहे ना सगळा? हाय, हाय. माल हो, हो. माल बरोबर आहे. बर बर बर. हा. द्या इकडं. नाही ती एका हातात द्या की अहो. आम्ही काय पळून जातोय होय. द्या इकडं. चेक कर. चालतंय, चालतंय. माल बरोबर आहे ना पण? वरची वर आहे. वरची वर भेटत असे आहे ना. चालतंय. येऊ का हो, येऊ का चालतंय. साहेब
आईला नाऱ्या हेतच येतो म्हणला होता. हा आला लवकर म्हणजे आपलं जाता येईन. तो वाट बघत बसावं लागतंय. चल की बघू बाया ते काय लाखो करोडोचा व्यवसाय आहे म्हणल्यावर बघितलं पाहिजे की आपल्याला कोण एजंट आहे ती. हो का अरे इथंच बसलाय. चल चल त्यालाच विचारू. ए हरिया अरे का मॅडम का बसला इथं? काय बसू नाही काय आम्ही नाही बघ वाटतंय बघा आता तोऱ्यात बोलायला लागला का पैसे आले की. तुमच्यावर ए आवडत काय म्हणतोय रा मॅडम ह्याला सांगा बरं का अगोदरच माझं टेम्पल लय फिरलंय. आला का थांब की माझं- जाग्या वाजता टेम्पल फिरायला संगे. तू काय येडं आहे काय रे? सगळं गाव आवलाद म्हणतंय मी म्हणलं म्हणून काय फरक हो अरे तुझ्यामुळेच तर अख्खं गाव माझ्या नावानं बोंबालते. हे मॅडम बरोबर आले मला काय हौस आली तुझ्याकडे पडतो. मॅडम तुमच्याशी मला बोलायचंय ही शक्यता नका. अरे ते- पण आता जाऊन द्या. हा काय म्हणताय? ती हिऱ्याचं कसलं व्यवसाय आहे ती सांग की आम्हाला. मी का सांगू? मग कोण सांगायचं? अरे ते लय सिक्रेट आहे. हा ना. तूच केलंय की आता हे व्यवहार. ए संगे तू तर त्या पुकणीला आणि ह्याला महागा असते 10-12 लाखाच्या गोष्टी तर तुझ्याच्याने होणार बी नाही. आणि मी आले बी नाही त्यासाठी अरे. मॅडम बरोबर आली. तू एकटी जात जा की इकडे तिकडे. वाई मॅडम कडे 4 पैसे असतात म्हणून मागे पुढे फिरत. कधी बी मॅडमचं तोंडा विचारायचं माझ्या मागून अरे, कळलं का? चहाला बुकणीला आहे तू मॅडमच्या घरी. हो. साड. अरे. आम्हाला माहित नाही वय. अरे तू आता लागलाय नाकाने वांगी सोलायला. मॅडम कडे 200 आणि 500 रुपयासाठी यायचं ती कुठे गेलं र? नाही तू हा, मग? माघार दिला का मॅडम? दिलं की महागारी त्यानं. 10, 12, 14, 15 लाखात आहे मी. मग म्हणून बघ की आता कसा बोलतोय. हा. तूच बेकार आहे. काय बेकार आहे? 12 10 लाखाला हिरा घेतोय की 12 लाखाला हिरा जातोय लगेच? ए. बरं जाऊ दे ती हिऱ्याचं सांग. शिर्डीचं पाठरू तुझ्याच्याने घेणं होईन का? काय अवस्था आहे तुझी? लय का पाहण्यात होती 50,000 रुपये. अरे हो हो अरे माझ्या ना एकदा नवऱ्याला कामाला लागू दे र. मग तुझी कशी बोलती बंद करते ना बघत मी. हा वाड्या वगळीने हिंडतय ते आधी धरून आण. अरे. मग चिटकाव कुठं अरे चिटकावायचं? तुझ्यामुळेच झालंय ते. हा? तू जर पहिला त्याला नादी लावला नसता तर अशी वेळ आलीच नसती नाही, त्याच्यावर. नाही. ते काय बारकं बाळ आहे वय तसलं. ते बारकं बाळ मॅडम कसं त्या दूध बीत पेत आपण येतात? मॅडम कळत नाही चांगल्या वय. गोष्टीची सवय आहे का नाही उशिरा लागते पण वाईटाची लगेचच लागते. लगेच लागते तुझ्यासारखी. नाही आता मी बोलू का नको? माझं राहिलं बाजूला जिथं जेव्हा जाईल तिथं भांडण. तू गप काय जरा. तुम्हाला व्यवहाराचं बोलायचं. मला सांगते तुम्हाला व्यवहाराचं बोलायचं होतं. या अवलाद कशाला आणायची होती? तू आवला द्यायचं नाही नीट बोलायचं. असू दे भांडू नका थांबा. भांडणं जास्त कसं धावतंय बघितलं ना. मग नीट बोलायचं. तुझी बायको नाही मी. इकडे बैलगाडी दिसते का? हा, असं नका बोलू. माहिती ना हसूड काढल्यावर कशी पळापळी होती. काय आणि मी बी कसं हसूड. तोडवला होता मग. कुठं मला तेवढ्याने काय होतंय? कशी पळाली हसोडाचं टोलं पाडलं की. बस झालं बोल बस झालं. मॅडमची बरं, बोल ते माझ्याशी नको वाद घालू. हा, काय म्हणताय? तू ग बस. हा. ती हिऱ्याचं कसं आहे व्यवसाय सांग की. थोडक्यात इन्व्हेस्टमेंट करायची का हा तुम्हाला? करायची इंग्लिश बोलायला लागला काय फडफडा. मग काय मग आता ती मोठा माणूस झालाय. अगं, मी असा तसा हिंडतो पण 4 पुस्तकं आम्ही वाचलेली. तर लय आम्ही- वाचली. म्हणजे आम्हाला एवढं भान आहे की आम्ही पृथ्वी तलाव वागतो. होय कुठल्या ग्रहावर वागते तुला तरी माहिती का ग? काय हा? पृथ्वी ग्रहावरतीच राहते मी. रात्री तुझ्या वाणी- येड्यावानी. हा, हा? तुझ्या वाणी काय मंगळा मध्ये बिंगळा नाही जायला? राहत. एक गोळी चुकली तर सगळ्या लाका ती केसन बिसन सगळे पांगल्यात. हा. 15 दिवस बिगर आंघोळीचं होतं काय त्याच्या तर तारा. तुला लय माहिती 15 दिवस होती का महिनाभर होती होय अरे, ना. तू गोळी हुकली एक. पण अगं तू आम्ही उद्या दवाखान्यात करत होतो तुझ्यासाठी ग बस. असू दे आता अहो, नको मग बोलू. काय उपकार केले तू 1 लाख दवाखान्यात रुपये होता. मॅडमला पगार आहे आणि तुझ्या दारात राखान बसलेले मॅडम. असं जेव्हा नका बसू त्याच्या दे. आईला हसूर काढला तेव्हा जावला जाग्यावर आली मॅडम. तू नीट हा? बोल बर का. नीट बोल. तुझ्या मॅडम, जीवाला तुम्ही हात सांगा नसल्यावानी बरं, बोलू आपण गाडी नको. देतोय, मग मी लय बेकार बरं माणूस. थांब बाई माझंच बोल आधी. काय जाऊ दे हे करा, तुमच्या तुम्हाला दोघांचं. हिऱ्याचं जर तुम्हाला व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट जर करायचा असेल हा तर ही अवलाद पहिली माझ्यापासून हलवा. तुम्ही सेपरेट या तेव्हा मी तुम्हाला हालत मी नसती. सांगेन. मी हालतच नसती इथनं. हा अहो, मॅडम बोल. तुम्ही तुमच्या रानात ते उसबीस खोरपाय आल्या तिकडे जाडवा की या की कशाला महत्वाचं? मॅडम तुम्ही म्हणला का नाही चल म्हणून मी आली अरे का मी नाही? चल म्हणली माझ्या बरोबर म्हणून ती बरोबरीची आली. माणसं वागवायची असतात. बरोबरीची मॅडम. बिकला लागलेली माणसं तुम्ही वागावताय. आयला हे आताशी श्रीमंताच्या पोटचा झालाय. अगोदर तुम्ही भिकारीच होता की रे. आहेच की श्रीमंत बरं असू दे आता. असू दे ती सांग मला परत जाऊ दे. नाही तुझी उतरते का लागली का नाही मी बी नावाची संगी नाही. सरळ दुरीत निघायचं नाही तर हसूड काढला ना पळाय जागा परत नाही. होय. मॅडम हा. तुम्ही ती हलवा पटकीने न्या आणि तुम्ही सेपरेट या नाही तर मी तुमच्या घरी येतो. जावा तिला न्या पहिली. चल भया चल. तुम्हाला तर जिथं जाईल तिथं भांडणं करायचं. चला अवघडच आहे. 10 लाखाचा हेरा 12 लाख. 12चा 15 लाख. 15 20 25. अरे त्यावधीचे मालक आहे. अरे नारे. हा हलक्या माणसाच बोलतच नाही आपण. अरे हा आईला घ्या का आपली गाडी. आपली गाडी थांब चालू करतो. कर जोरात मारे. अरे अरे ओ. अरे चालू आहे ना. अरे ही आपली गाडी नाही त्याच्यामुळे चालू आहे नाही.
अरे इतक्या लवकर आज लवकर झालाय फोन ऐकून घे मोठ्या माणसांचं सगळं कसं बोलताय त्याची अक्कल अक्कल दिली आदमीने बोलायचं व्यवस्थित म्हणायचं नीट म्हणायचं पप्पा म्हणायचं चला तिकडे बसू तुम्हाला चाला याय नाही तुम्ही झालाय फोन हा चल तिकडे आपला जोडीदार आहे जोडीदार नमाने अरे परिचित हे तसं म्हणायचं नसतं अरे नाही म्हणायचं अरे भाऊ म्हणायचं सरळ चाला येत नाही बस चल एवढं कशाला पेतोय जरा मापन पेव कोण पेलाय ना तुम्ही दोघं आम्ही पेलो नाही मग काय झाले आम्ही काय सांगतोय कोणाला सांगायचं नाही 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 एकदम सिक्रेट आहे सिक्रेट जर कोणापाशी फुटला तुझा मुंडका सोडवीन सोडवीन कुठं तर पुरून ठेवीन नाही 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 कोणाला नाही सांगत काय झालंय माहितीये का तुला ते मगलर माहितीच मगलर मगलर समगलर बर हा आपले टोळे अख्ख्या हातात आली अयो हा ही अशी 10ची नोट घ्यायची हा चिटकवायची हा हेरा घ्यायचं 2 लाख कमवायचं कुठे किती कमवायचं 10ची नोट 10ची नोट हे काय हे 10ची नोट आहे ती हे 10ची नोट आहे ना अशी दाखवायची अशी केशात ठेवायची परत 1 क्वार्टर मारायची तुझ्यासारखा एखादा जीवा भावाचा अभ्यासला की परत खिशात हात घालायचा अशी नोट दाखवायची परत ठेवायची असलं धंदा आमचं चालल्यात बर बर टॉप सिक्रेट आमचं आम्ही तुला सांगितलं बर बर ज्यांना ठेव कोणाला सांगू नको सांगितलं तुम्ही तुला बरोबर चालतंय आम्ही 7 लाखाचा हिरा 12 लाखाला ऐकलाय बर 5 लाखाचा प्रॉफिट आहे कम्प्लीट बर कोणाला जर कळलं तर तुला नाही नाही मी नाही कोणाला सांगणार काम करू तो ह्या धरतीवर वावरणार पण मुंडकं नसताना अयो मला जर नडला ना बेकार माणसं आहे आम्ही अरे बरोबर बस बरोबर बरोबर झापडीत पडीन दमानी सरळ चल ए दमानी अरे भाऊ आता ही नुसतं नोट जोडून देतात काय सरपंचांना अध्यक्षाच सांगतो सरपंच मग अशी राव रानात गेलो तुमच्या तर किती राव गाबाळ पडलंय हो त्या रानात लक्ष द्या वाईट रानाकडे अहो काय झालं माहितीये का आपल्या रानातले सगळी कामं आहेत का नाही ते हाऱ्या करत असतो आणि हाऱ्याच्या जोड्याला ते नारे असतो आणि आता सध्या काय झालंय त्यांना ते काय हिऱ्याचा धंदा चालू केलाय हो हिरे विकायचा तर त्याच्यामुळे त्यांना पैशाचा माज चढलाय 10 वेळेस त्याला सांगितलं अरे बाबा त्या रानाकडे बघ तर ती मला त्याला पडताडला त्या दिवशी चालली होती अहो चालले मी हाका मारतोय तर बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे एवढा माज आलाय त्यांना आणि तो नार्या नास का तो म्हणतोय 4 व्हीलर घेणार आणि आयटीत हिंडणार एवढी राव ती हवेत झटपट अध्यक्ष अरे काय शोभे बैल असतो तुम्हाला लाका काल हाका मारल्या तर बघितलं का माझ्याकडे हा अहो का सरपंच ही नुसतं असं पैशाचा तुम्हाला माज चढलाय तुम्हाला सगळ्याला त्या हाराला बरा नाही चालला मग मी तुमचा माणूस आहे नुसता सरपंच ह्याच्या विश्वास ठेवू जाऊ नका नुसता तुम्हाला मी खबर घेऊन आलोय कसली खबर आणली त्या हरणाऱ्याची काय आणलंय आम्ही तिघं पार्टी करत होतो बर पार्टी करत असताना त्या दोघांना पुढच्या पार्टीचा फोन आला पार्टी करत होता पार्टीचा फोन आला हा ते माणसांचा हो माणसाचा कोण हिरे विकणार व्यापाराचा व्यवसाय ठीक आहे पुढे सांग तर त्यांचा फोन आला मी तिथंच होतो त्यांचं मी बोलणं ऐकलं बर तुम्हाला हिरा कितीला मिळतात
आम्हाला 11-12च्या दरम्यान देत ते त्यांना हिरापूरचे पार्टी 7 लाखाला देते. 7 लाख 7च. ह्याचं डोकं फिरलं असेल हो, काय पण सांगताय. अहो हो का ही काय अर्धी नोट. हा ह्याचं काय करायचं. दुकानात चालते त्या का पण ही अर्धी नोट पुढची जे दुसरी नोट आहे की ना अर्धी ती दुसऱ्या पार्टी करे. अच्छा नोट घेऊन जात्यात त्या नोटाला जुळवत्यात ती पूर्ण नोट झाली की त्यांची दीड पूर्ण होते आणि ती दीड पूर्ण केल्यानंतर हिरो त्यांना मिळतात. म्हणजे पिक्चर मधले आता नंबर बी आहे. हा फोन नंबर आहे. फोन नंबर आहे ना फोन नंबर मोबाईल आहे आणि नोटेचा बी नंबर आहे ना. वाचून दाखव. ठीक आहे 741 726 नंबर होय. नंबर मॅच करतात होय तिथं. सरपंच आहे तुमच्याकडे. नंबर बी मॅच करतात आणि ती नोट बी मॅच करतात अशी. बरोबर सरपंच 500 रुपये द्या त्याला. तुम्ही म्हणता त्याचा काम कर माणूस सरपंच 500 द्या त्याला. आता पैसे घेऊन नाही आलो. तू एक काम कर घरी ये माझ्या. जा जा आता तुला देतो पैसे. आणि पैसे घेऊन जा बरं का. अरे हो जा जा. सरपंच घरी आणून दे त्याला. नाही तर सरपंच माझ्या डोक्यात प्लॅन नाही. काय करू माहिती आहे का. आपणच डील करू डायरेक्ट त्यांच्याबरोबर. या हाऱ्याकडे नाऱ्याकडून आपण 12 लाखाला घेतो का ना 7 लाखाला आपणच घेऊ ना. काय करू 5-50 लाख रुपये घेऊ आणि गाडी काढून घरी आणि लगेच जाऊ आपण. अहो ते तुमचं म्हणणं बरोबर. ही नोट धरा आधी. तुमचं म्हणणं बरोबर आहे. याला ती झंझटीचं काम असतंय हो तसलं. तुम्हाला मोठं व्हायचंय का इथंच राहायचंय. मी तर तुम्हाला आमदाराच्या रूपात बघतोय. अहो आमदाराच्या यात बघतोय काय करतोय. इलेक्शन माझ्या विरोधात लढताय. मला सरपंच व्हायचंय म्हणून. बरं चला लवकर या. अरे पैसे पाहिजेत का नको. पोरांनो अरे अध्यक्षाला बघितलं का. नाही का होय का. बरं ठीक आहे असून दे. जाऊया का सरपंच. अरे काय ते अध्यक्ष नाही घरी. हा आपलं काय ठरलंय. हे बघ तयारीनं आलोय मी. बघितलं का ते हिऱ्याचं आपलं. हा चल चल तूच चल आता माझ्यावर. चल. अरे काय झालंय काय नक्की. येणार आहे पार्टी पाटील. येणार आहे. कधी येणार आहे. येणार ना. वेळ लागेल. बस ऐकावं लागेल. बस ऐकायला लागतंय. काटवानात बसवलंय. बसचं बरोबर आहे. बसचं बी ऐकायला लागतं पण येईल का. येणार. बसने सांगितलंय. इथंच सांगितलं आपल्याला थांबायला. आणि तिघांना सांगितलं. दुसरं कोण आहे आहेत आपले अजून साथीदार आहेत. कुठे ती आहेत पाठीमाग आहेत. वेळेवर सगळे येणार आहेत. टायमिंग वर यावं बाकी नाही काय. हो हो पार्टी लय मोठी वाटतं. 100% पार्टी मोठी आहे त्याच्यामुळे थांबा. थांबलोय आम्ही कुठं जात नाही. येते ना पार्टी 100% येणार. बॉस म्हणलेत नाही ती. बॉस म्हणले त्याच्यामुळे येणार. काय प्रॉब्लेम. सरपंच जाव्या. हो अरे ही कुठं आहे. पार अडचणीतनं झाडातनं. मला इकडचाच पत्ता दिलाय. होय का. तू तुला दिलेली नोट खरी आहे ना. हो एकदम खरी. बरं असून तर मग काय हरकत नाही. काय काय असं ना पण 4-5 लाख रुपये आपल्याला जास्त मिळतील ना. चालतंय चल. जाब्या काय म्हण पण आपल्याला ह्या व्यवहारात चांगले पैसे मिळतील. ही एवढं आपलं काम झालं पाहिजे व्यवस्थित आणि होणार. बरं मी काय म्हणतो ऐक की. बोला की. आता ह्यात आपल्याला पैसे तर मिळतीलच. पण लेका एक काम करायचं. काय गावात ही कोच सांगू नको. नाही नाही. अरे माझी प्रतिष्ठा आहे. मी सरपंच आहे. असले धंदे करताय का म्हणलं तेव्हा चुडे चुप. आणि हे बघ ही जी आहे ना इथंच पलीकडे आपल्याला जायचंय. चल चल चल. जब्या आपल्याला आज काय करून आपण मालामाल होणार. ये इकडे जरा सावकाश आहे. हाय हाय इकडे. चल ओके ओके ओके. हाच माणूस आहे. तू थांब मी पुढं होतो. सरपंच बर पासवर्ड कामासाठी आलोय. पासवर्ड आहे ना. आणलाय का. आहे का. ओके 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 आहे ना. पैसे आणलेत ना. त्याशिवाय व्यवहाराला येणार आहे का. पैसे येतच नाही. मोकळच कधीच. सरपंच आहे आपण. पैसाच पैसा आहे. बरं बघू की द्या चेक करू द्या मला. निघतंय का. निघतंय.
चेक करू द्या. तसं काय बघताय? अरे हिरा दाखव की पहिले. हिरा दाखवतो की, चेक तर करू द्या की. बर ठीक आहे, ओके. हो माग निघायचं. व्यवहार आहे का? निघायचं. काय निघायचं म्हणजे? हिरे बिरे विसरून जायचं. हे विसरून जायचं हिर. निघायचं. हे बघ लक्षात ठेव, मी आहे सरपंच हा आणि तू आहे एकटा. आम्ही दोघं आहे. बघायचंय का तुम्हाला? बघायचंय का? बघायचं म्हणजे काय दाखवणार आहेस? अरे शिट्ट्या काय वाजवतोय? ए बघा रे यांना, बघा बघा हलदर. दे नाव नाही त्याला. नाही त्याला. अरे हे व्यवहार आहे का? मारले दरबार का? धर 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 धर. पळाली पळाली पळाली. जरा 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 पळाली. ए पळा पुढं. ए पळा पळा पळा. धरा धरा नाही धर पळ जाऊन. धरा धरा धरा. पळाली ती पुढं. नाऱ्या अरे ती आपली 10ची नोट कुठे गेली रे? तिला का पासवर्ड होता आपला? ती तुला मी सांगत होतो पिऊ नको पिऊ नको. पिल्यामुळे ना 100% कुणीतरी डाव साधला बघ. कशाचा डाव आता? हो 4 रुपये फायदा होत होता. त्याच्या आयला आपलं नशीबच पाहिल्यापासून फुटकय बघ. मी काय म्हणतोय रे, आपण प्यायला बसलो होतो. हो तिथं ती जब्या होता बघ. मला जब्यावर डाऊट आहे बघ. काय म्हण? अरे जब्या माहितीये का आपल्याला किती पण मला शेकच आहे त्याच्यावर. काही म्हण फुटला असणार 100%. फुटला असेल. फुटला असेल. सरपंच काय झालं? हो काय सांगायचं आला का? अरे ते गाम गाम झालाय. हिरेवाला आलाय का नाही? हिरे आता हिऱ्याचा काय झालं? पैसे घेऊन गेलो होतो. पैसे घेऊन गेलो होतो त्याच्या बेला घेऊन. बर पैसे दिले. पैसे त्याने घेतले आणि म्हणलं जावा. आपण तुम्हाला त्या माणसाचा पत्ता कोणी दिला? अरे त्यानं सांगितलं होतं मला. कोणी? लय जण आहेत. तुला अक्कल आहे का? मला मी म्हणलं होतं का नाही? अरे आमची नोट त्यांना देऊन झालाय. अरे तुम्हाला अकलीत का? ती माणसं एक तर साधीत का? लय डेंजर माणसं आहेत ती. त्यांना 2 नंबरच्या माणसांना 2 नंबर वालीच लागते. आता सोडून येत तुम्ही गेला सरळ सरळ. म्हणलं ते 4-5 लाख जास्त मिळतील म्हणून मी गुतवले पैसे. मग ते पैसे घेतलं काय त्यांनी? घेतले तर मग हिरं हिरं नाही दिलं. पाहिलं ना रे ह्यांना ताणलेलं दिसतोय का? मग अरे काढल्या नाही ह्याला बघून तर मला असं वाटतंय मरणाचं बुकाललंय. अयो नाऱ्या कसं केलं तरी लागा आपल्या गावातली आपलं सरपंच आहेत. अरे वाळूच्या ह्याच्या प्रकरणात कोणाला कोण्या वाचवलं आपल्याला? नाही सरपंचानं वाचवलं. सगळ्या प्रकरणात मी वाचवलं की ना तुला. ह्या प्रकरणात मला वाचवलं. आणि ऐका गावात कुणाचा बोबाटा झाला नाही. बोबाटा नाही. आधी त्यांची सोय करून माझी इज्जत आहे गावात. तुमचाच काय डायलॉग आहे? माणसं किती ती? बरोबर 4-5 जण आहेत. 4-5 जण आहेत. अरे किती बी असू दे सरपंच आपल्याकडे बघून काय म्हणतात? जगाला काय संदेश देते? नाही नाही तेवढं आहे. काय देतात? काय देतात विचार? हा काय देते? लोहा लोहे को काटता है. काढताय काढताय. चल मग तुम्ही सरपंच बसा. सरपंच बसा तुम्ही बसा. येऊ का सरपंच? तुम्ही तुमचा आराम करा. चल का गाड्या? सरपंच राहतय ना. कुठे तर जब्या दाव की कातडच काढतो त्यांच्या आईला. लय दिवस झालं माझं बी हात हुसहुसच काढते. मला फायटिंग लय जोरात जमते. लय बेकार माणूस आहे मी. होय नाऱ्या काट्या नाऱ्या धर तुझ्याकडे. आईचं कातडच काढू. होय अरे माणसं तर तिथंच बसलेली दिसतात. अरे तीच आहेत का? 6-7 जण आहेत. हो ठीक आहे ठीक. सगळ्याची वाटप झाली पाहिजे. सगळ्यांना मिळतील काय काळजी करू. त्या सगळ्यांना तुला 1 लाख रुपये. कोण आहे? मागे बघू नका. मागे बघू नका. डोक्याला हात वर करा. मागे बघू नका. गोळी घालील नाही तर. जब्या पैसे गोळा कर पटकन. चल ठिकऱ्या करीना मान कुठेच्या मागं फिरला एखादा तर. थोडं तर राहू दे. बोल ना बरे.
हलू नका. गोळ्या घातल्याला मारून नाही नका ए मागत पण ठेव. आवाज कसा काही आहे ना आईला बंदुकीत माग काठी आहे ती बंदूक नाही. अरे फसवलं आपल्याला ह्यांनी. बघा बघा आहेत काही तर गेली. अरे अरे गावलू नाही पाहिजे. बंदूक बंदूक म्हणतात का ए धरा. वाचलो त्याच्या ह्याला एकदाचा. काय करू सरपंच म्हाताऱ्याचा बीप वाढलेला पटकीने चला. सरपंच थांबल्यात हल्लच ना. आपण गांडा कस काय भरला पटकत असते नी. सरपंच अजून काय धाप निघली नाही काय बसलेली मागाशी ती. काय झालं बाबा ना काय झालं ती घ्या पैसे मुपून. काय झालं सरपंच आहो तुम्ही काय राव. काटा बसावला त्यांचा. आहेत ना अहो आहेत सरपंच. अरे पैसे मिळाले हे लय महत्वाचं. पण मला काय म्हणायचं सरपंच तुम्ही म्हातारपणी कशाला होतो मला एवढे आशा पाहिजेत. आशा नाही म्हणत याला हा लालच लालच. लालच लोभीपणामुळे ही असली येळ आली. हो अरे काय पण तुम्ही नाव ठेवताय मला. म्हणलं 4 पैसे जास्त मिळतील म्हणून काय हे झालं? व्यवहार केला. अहो सरपंच जीवाव बेतलं असतं ही सोपं आहे वय. तेवढं आहे बरं का. आता म्हातारपणी राव गाव तुम्हाला निवडून देतय नीटनेटका गावाचा परपंचा करत बसायचा. 4 रुपयाची आशा आमच्या सारख्याने ठेवल्या योग्य. हा पण मी तुला म्हणलं होतं का हो नाही? आपल्यात फुटी रे का नाही हो खिया ह्यो का आताडा फुटला. ह्या नालायकामुळे हे माणूस त्यांच्या तावडीत गावला. पण काय बी म्हणणार या हा. सरपंच लालच लयच वाईट का हो. कोणाला बी असू द्या. 2 रुपयाच्या लालची पोटी जीव जायचं काम आहे सोपं आहे वय. तसं बघायला गेलं ना कष्टाचा पैसा आहे का नाही तो कधीच हे असल्या फालतू गोष्टींना कधीच हो पुरून वरणारा पैसा म्हणलं ना तर कष्टाचाच पैसा. कष्टाचा म्हणजे नाऱ्या हा. त्यांनी काय केलं माहिती का सरपंच. हा, 2दा-3दा आपल्याला त्यांनी हिरं दिलं. हा. लालच लावलं 2-2, 3-3 लाख मिळतात. मग 2-3 वेळा आपलं हिरं दिलं म्हणून आम्ही भाळलो. आमच्यामुळे तुम्ही भाळला आणि शेवट काटा काढायचं ठरवलं का नाही तुमचा. काटा निघलाच असता. काटा आपलाच निघणार होता हो पण आपल्याऐवजी हे काताडा फुटला ते सरपंच गेलं. देवाची साथ आहे म्हणायची आपल्याला. आपण तरी चाकवा देऊन आलो असतो कसं तर त्यांना तेवढ्यांना बी. म्हाताऱ्या माणसाला सुधारतं काय हवा यात. मग काय. हा त्याच्यामुळं सरपंच काय लय लालच कामाचं नाही राव. म्हणजे तुम्ही नाही आम्ही बी लालचीच आहे. अरे पण हा. खरं तर ही तुमच्यामुळेच मी उगाचच नादाला लागलो. नाही मग चुकीचं काय आहे. तर आपल्यामुळं काय मग संबंध काय आहे? तर तुमच्यामुळे नाऱ्या. काहीतरी सांगितलं मला हा कोणाला वाटणार नाही 2 रुपये पैसे वाढून मिळावं. होय सरपंच. आणि तुझ्याबरोबर मला मारला असता. बरोबर आहे. होय सरपंच. कोणाला वाटणार नाही 2 रुपये वाढवून मिळावं म्हणून. पण जिथं 2 रुपये वाढवून मिळतात ना तिथं नक्कीच काहीतरी गोंधळ असतो. हे बी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धोकादायक आहे. असल्या नाही बाबा भानगडीत पडायचो. नाही नाही सगळ्या माणसांना तर असल्या फांद्यातच पडू नये. सरपंच आम्ही दोघांचं आता ठरवले जे काय असेल ते कष्ट करून कमवायचं. हो. हे असल्या बाकीच्या नाद काय करायचं. ए नाही बाबा असलं. बरोबर. आणि हिऱ्याचं हे कसली माणसं पारी सारखी होती. अहो आम्ही काय केलं मानगुटीला लावल्या काट्याच बंदूक समजून तवा अरे आली ती. जगाला म्हणलं कर पैसे गोळा. बरोबर फसलं ती. आता काय आम्ही गाव फासावतोय तुम्हीच म्हणत नसता का लोहा लोहे को काढताय. त्यातलाच प्रकार. बरं सरपंच मी काय म्हणतोय आता असं करा. लय झालं काय कष्ट लय पडले आज. कष्ट पडलंय आणि कसं आहे ही घालवण्यासाठी का नाही हा काढा 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 थोडं नाही आता एवढं आलंय म्हणल्यावर नाही म्हणणार हे का. बघा हा दारू पिणं ही वाईट असतंय. अहो तरी पण हा आता तुम्ही एवढे माझे पैसे वाचवलेत का नाही. पैसे वाचवले आणि जीव वाचवला. त्यापेक्षा असं करा मी तुम्हाला आज जेवण देतो. हायला ओके चला चला ओके. पैसलं प्यायचं नाही. नाही नाही पण डाब्याव हा डाब्याव नाही. बरं, चला डाब्याव. चला नाऱ्या चला चला चला.
होईन होईन हळूहळू. काय